बांधकाम कामगारांच्या प्रलंबित समस्यांबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. राज्यातील बांधकाम कामगार हे विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित असून त्यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. बांधकाम कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळं संतप्त झालेल्या बांधकाम कामगारांनी गेल्या 28 जुलैला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता. त्यावेळी या मोर्चातील कामगारांनी त्यांच्या हक्कांसाठी आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी निदर्शनं केली होती. F02 या महत्त्वपूर्ण योजनेत सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना वैद्यकीय सुविधा, स्वतंत्र पोर्टल, घरकुलं प्राधान्यानं मिळावीत अशा मागण्या त्यावेळी करण्यात आल्या होत्या. बांधकाम कामगारांच्या या मागण्यांबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली आहे असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी गेल्या 28 जुलैला कोल्हापूर शहरात बांधकाम कामगारांनी मोर्चा काढल्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूर यांच्या कार्यालयाकडून 21 ऑगस्टला बैठक आयोजित केल्याचं सांगितलं. या बैठकीत कामगारांच्या सर्व मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. याचबरोबर मंडळाच्या F02 योजनेबाबतचे अर्ज निकाली काढल्याचे तसंच आवास योजनेबाबत प्रलंबित सर्व अर्जाची पडताळणी केल्याचं संबंधितांना अवगत केलं असल्याची माहिती कामगार मंत्र्यांनी दिली.